जेव्हापर्यंत आपलं सरकार होतं, महाविकास आघाडी सरकार होतं, तेव्हापर्यंत 100% तो प्रोजेक्ट आपल्याच महाराष्ट्रात येणार होता, आपल्याच तळेगावमध्ये येणार होता. आमची बोलणी तशी झाली होती. 2-4 व्हिजिट्स तिथे झाल्या होत्या आणि जे उद्योगपती होते, जे काही त्यांची कन्सल्टन्सी फर्म होती, प्रत्येकाला ते तळेगाव आवडलं होतं, महाराष्ट्रात त्यांना यायचं होतं. पण सरकार बदललं, सरकार पाडलं गेलं रातोरात. जे खोके हातोहात गेले, 50 खोके असतील कोणाकडे, 70 खोके असतील कोणाकडे, 100 खोके असतील. हे खोके आणि खोटे आणि धोके हे सगळं सरकार बदललं. आणि जेव्हा सरकार बदललं तेव्हा त्याच अधिवेशनात, पावसाळी अधिवेशन मुंबईत चालू होतं, तेव्हा मी पण मुख्यमंत्री घटनाबाहेर त्यांचं भाषण ऐकत होतो. हे असं सगळं करून त्यांनी सांगितलं तो वेदांतावाला जणू काही कॉन्ट्रॅक्टर त्यांचा, तो आला ना 4 लाख कोटी घेऊन आला, असं झालं तसं झालं. हे सगळं आम्हाला आमदार म्हणून सांगितलं. पण पुढच्या आठवड्यात वेदांता फॉक्सकॉन गेलं कुठे? ऐकून आलं, गेलं कुठे? गुजरात. जो प्रकल्प आपल्या राज्यात 100% येणार होता तो गुजरातला गेलाच कसा? जो प्रकल्प, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री ज्यांनी खुर्ची काबीज केली, सत्ता काबीज केली, सांगत होते की आला 4 लाख कोटी घेऊन आला. एकतर 2.25 लाख कोटीचा प्रकल्प 4 लाख कोटी सांगतात, म्हणजे तेवढंही माहिती नाही. पण हे सगळं होत असताना वरतून की कुठून फोन आला मला माहिती नाही, पण जो प्रकल्प 100% आपल्या राज्यात येणार होता तो प्रकल्प गेला गुजरातला.